आपल्यासोबत भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। आज आपण पाहतोय मराठीच्या मुद्द्यावरून असेल किंवा भाषावाद आपल्याला झाल्याचं पाहायला मिळाला आणि यावरून प्रसाद लाड आपल्यासोबत आहेत। नुकताच त्यांनी सद्बुद्धी दे ही प्रार्थना सुद्धा केलेली आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांना वंदन सुद्धा केलेलं आहे। कारण काय नेमकं काय सांगा? ज्या प्रकारे पद्धतीमध्ये खैरे नावाच्या युवकांनी भाषावाद, प्रांतवाद, जातीयवादामध्ये त्याला मारहाण झाली, शिवीगाळ झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, ही दुर्दैवी होती। त्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या ज्यांच्यामुळे हे त्याला करणं भाग पडलं त्यांचा मी निषेध करतो। पोलीस चौकशी करतायत, चौकशी अंती कोण होतं हे बाहेर पडेल, परंतु अशा प्रकारे मुंबईमध्ये जातीयवाद, प्रांतीयवाद करणं हे अतिशय चुकीचं आहे। ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी, बाळासाहेबांनी मुंबईला एक संघ ठेवण्याचं काम केलं, प्रमोद महाजनांनी एक संघ ठेवण्याचं काम केलं, गोपीनाथ मुंडेंनी एक संघ ठेवण्याचं काम केलं, त्या शिवसेना प्रमुखांना आम्ही प्रार्थना केली आहे की निवडणुकीच्या तोंडावरती मराठी माणूस जातीयवादाचं जे राजकारण करतात त्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीमध्ये त्यांना सद्बुद्धी द्यावी, ही प्रार्थना आम्ही शिवसेना प्रमुखांना। जातीयवाद साधारणतः आता सुरू नाही झालं, या अगोदर सुद्धा मोठ्या प्रमाणात होता। वारंवार हिंदी असेल, मराठी असेल, वाद या ठिकाणी पाहायला मिळतो। निवडणुका आल्या की हे पेव फुटतो, निवडणुका आल्या की मतचोरीचा पेव फुटतो, हे अनेक उदाहरणं यामध्ये आहेत। त्यामुळे आता हे निवडणुकीच्या तोंडावर हे केलेलं हे षडयंत्र यांचं आहे। हे षडयंत्र मुंबईतली जनता तोडून काढेल, महायुतीचा मुंबईमध्ये विजय होईल आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये बसेल। एक शेवटचा प्रश्न आहे लाडसाहेब, यावरती आता नियंत्रण कसं असेल? कारण का वारंवार असं जातीवाद होतोय, हे भाषावाद होतोय आणि त्याच्यामध्ये आता 19 वर्षीय मुलानं डिप्रेशन मध्ये येऊन केलेली आत्महत्या। मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय पोलीस आयुक्तांशी बोलले मी आज सकाळी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा जातीवाद होऊ नये, अशा प्रकारे कुठल्याही तरुणाची आत्महत्या होऊ नये यासाठी आपला प्रयत्न असणार आहे। आपण सातत्याने यासाठी प्रयत्न करू, लोकांमध्ये जाऊ, लोकांच्या मध्ये जाऊन चर्चा करू आणि तरुणांची माते बळकावून झेनझीना बिघडवण्याचं काम जे करतायत ते आम्ही बिघडवायला देणार नाही। कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई।